प्राध्यापक राहुल गोडे आणि तुमचं हार्दिक स्वागत छत्रपती क्लासेस या युट्यूब चॅनलवर. ठीक आहे लेकरो, लक्ष द्या. आता पाठ क्रमांक दुसरा चालू होत आहे आपला, प्रश्न क्रमांक 9 आणि आपलं प्रकरण चालू आहे प्रकरण 6 स्थानिक व दर्शनी किंमत. स्थानिक व दर्शनी किंमत प्रकरण 6 चालू आहे आणि प्रश्न क्रमांक 9 घेऊन आलेला आहे. जे विद्यार्थी नवीन असेल या चॅनलवर त्यांनी जुने पाठ बघा. तुम्हाला नक्की आवडले तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. जे गोरगरीब आहे, जे गरजू विद्यार्थी आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचले पाहिजे विद्यार्थ्यांना हे छत्रपती कोचिंग क्लासेस. तर या प्रकरणामध्ये आपण काय बघणार आहोत ते लक्ष द्या आता. ठीक आहे, प्रकरणामध्ये आपण पाठ क्रमांक 1 मध्ये प्रश्न क्रमांक 8 बघितले होते. आता 9 बघणार आहोत. याच्यामध्ये बघा काय म्हटलेलं आहे, प्रश्न समजून घ्यायचा आहे. प्रश्न 9 आणि 10 हा जवळपास सारखाच आहे आणि तो सारखा असल्यामुळे तुम्हाला काहीही टेन्शन घ्यायचं आहे आणि सोपा आहे, खूप जास्त सोपा आहे. ठीक आहे, पोलीस भरतीवाल्यांनी लक्ष द्या काळजीपूर्वक. ठीक आहे, बघा 5443 हा जो ही जी संख्या आहे अंकापासून बनलेली आहे. 4 अंक आहे त्याच्यामध्ये. या संख्येतील 4 या सर्वप्रथम हे 4 जे दिसत आहे 4 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती. फरक जेव्हा जेव्हा हा शब्द आला ना तर विद्यार्थ्यांना लक्ष द्यायचं. फरक म्हणजे वजाबाकी होते. ठीक आहे, फरक म्हणजे वजाबाकी, मिळवणे म्हणजे ऍडिशन म्हणजे सम होते, म्हणजे बेरीज होते त्याची. ठीक आहे, आता बघा आता तुम्हाला याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे 4 ची स्थानिक किंमत विचारली आहे. 4 ची 4 इथे 2 आहे, 1 आहे आणि 1 आहे 2 आहे. 2 च्या स्थानिक किंमत 2 ची सुद्धा काढून तुम्हाला त्याची वजाबाकी करायची आहे. ठीक आहे, सोपी आहे. बघा इथे लिहिलेलं आहे मी 4 ची स्थानिक किंमत. कोणत्या 4 ची? या 4 ची स्थानिक किंमत काढायची आहे. 4 घेणार, कारण की इकडचा शून्य घ्यायचाच असतो पण त्याची किंमत असते का नाही, याच्या अगोदरच्या शून्याला महत्व असते का नाही. 0 4 0 5 किती लिहिलं तरी ते 5च असतो. 0 अगोदर लावलं तर जे आहे त्याच्या पुढची संख्या तेच धरल्या जाते, 0 धरल्या जात नाही. आता या 4 ची पहिल्या 4 ची आपण जेव्हा स्थानिक किंमत काढत असतो त्याच्यानंतरच्या येणाऱ्या अंकांच्या जागेवर काय घ्यायचं, 0 घ्यायचं. 1 आणि 2 म्हणून 2 0 घेतोय. लक्ष द्या, खूप काळजीपूर्वक लक्ष द्या काय सांगतोय. नंतरच्या 4 ची स्थानिक किंमत इथं 2दा काय विचारलेलं आहे, संख्येतील 4 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती म्हणते. ठीक आहे, 4 मग 2 वेळा असलाच पाहिजे ना, तेव्हाच फरक काढा ना. एकच जर 4 असता इथे तर 1 वेळाच 4 निघाला असता. समजत आहे का, हे समजून घ्यायचं विद्यार्थ्यांना. ठीक आहे, दुसऱ्या 4 ची किंमत बघा, याच्या अगोदरचे 2 शून्य त्यांची काही किंमत असणार का, लावून बघायचं. 2 शून्य जर 4 च्या अगोदर लावले त्याची किंमत गृहीत धरल्या जात नाही, म्हणून आपण 4 घेऊया. नंतरचा 4 कोणता, हा वाला 4, हा वाला 4 घेणार आहोत. ठीक आहे, त्याच्या पुढे किती अंक आहे, 1 अंक आहे, त्याच्या पुढे एकच शून्य येणार. 1 अंक आहे म्हणजे 1 शून्य येणार. ठीक आहे, आता बघा 400 आणि याच्यातला जर फरक काढला तर 400 वजा 40 करा ना राजू, वजा केला किती येणार बरं, उत्तर पहा. उत्तर कसं येते, 0 वजा 0 0 राहते राजू. 0 मधून 4 जात नाही, हाचा 1 घेतो आणि 10 मधून 4 गेले 6 राहते आणि 4 मधून 1 गेला 3 राहतो. याचा फरक किती येत आहे, 360 येत आहे. राजू लक्ष द्या, 360 आहे का, हो. पर्याय क्रमांक पहिला योग्य पर्याय आहे. ठीक आहे, लक्ष द्यायचं बरोबर. ठीक आहे, याचं उत्तर झालं 9व्या प्रश्नाचं 360. तसाच प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10. लगेच लक्ष द्या, लगेच बघा, फटाफट बघायचं आपल्याला की तुम्हाला काय विचारलंय. 8773 या संख्येतील 7 दोनदा आहे ते. ठीक आहे, दोनदा असेल तेव्हा फरक पडेल किंवा 7च्या जागेवर दुसऱ्याची विचारेल त्याचा फरक विचारेल. स्थानिक किंमत काढता आली पाहिजे, फरक ऑटोमॅटिक काढता येणार. वजाबाकी अशी करताच येते तुम्हाला, हाताबोटावर जमते. ठीक आहे, फक्त लक्ष द्या, त्याच व्यक्तीला जमत नाही जे शेंबूड पुषे आहे. शेंबूड पुषांना हे वजाबाकी आणि बेरीज जमणार नाही, तर त्यांनी सुद्धा शिकायचं आहे. जे सगळ्यात कमजोर विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ आहे. ठीक आहे, कमजोर कशाने, फक्त बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार यांनी. कमजोर कोणीच नसते या जगात, पण ते जाणून बुजून लक्ष न दिल्याने कमजोर झालेले व्यक्ती असते. ठीक आहे, त्या विद्यार्थ्यांनी ते लक्ष द्यावे. ठीक आहे, तर कमजोर मी कोणाला समजत नाही, तुम्ही पण टाईट येता पण कमजोर म्हटल्याशिवाय तुम्ही टाईट येणार नाही ना माझे. बघा आता 7 या म्हणून 7 ची स्थानिक किंमत. पहिल्या कोणत्या 7 ची, याची घेतो. याच्या अगोदरच्या शून्याला काही महत्व राहणार, हे 0 आहे, याला 7 ठेवायचं, बाकीचे सगळे 0 करायचे. बाकी त्याची किंमत विचारली आहे म्हणून 7 ठेवायची, बाकीच्याचे काही घेतले नाही. त्याच्यानंतर 2 अंक आहे, 1 आणि 2 म्हणून 2 शून्य देतो आहे.
लक्ष द्या, असंच करत राहील मी नेहमी. 7ची नंतरच्या 7ची किंमत बाकीचे इकडचे शून्य बिनामूल्य असते म्हणून यांना घेतल्या जात नाही, आपण घेऊ नाही. आणि त्याच्यानंतरची 7ची आहे, तो जो 7 आहे त्याचा 7 घेतला आणि 7 नंतर एक अंक आहे म्हणून एक शून्य घेतला राजू. जर फरक काढायचा झाल्यास 700 वजा 70 करायचं ना राजू. कचकन मिळते उत्तर बा. 0 वजा 0 0, शून्यामधून 7 जात नाही म्हणून हाचा 1 घेतो. 10 मधून 7 गेले 3 उरतात. 7 वजा 1 म्हणजे 6. 7 मधून 1 गेला 6 उरते. 630 हा पर्याय आहे का? हो, पर्याय क्रमांक 4 योग्य पर्याय. समजलं का? फरक काढायचा, फरक म्हणजे वजाबाकी. आणि स्थानिक किंमत तर याच्या अगोदरच्या पाठ क्रमांक 1 मध्ये आपण शिकलेलो आहे राजू. आणि याच्या अगोदरच्या याची शून्य व्हॅल्यू असते, त्याची बिनामूल्य असते. ठीक आहे, ते घेण्यात काही अर्थ नाही, घेतली तरी चालेल, ते त्याचे काही अर्थ होणार नाही. ठीक आहे, ते याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या. लगेच आपण प्रश्न क्रमांक 11 12 बघूया. बघा लेकरांनो, प्रश्न क्रमांक 11 आणि 12 आपण सोबत बघतो आहे. आणि याला सोडवत असताना कशा पद्धतीने तसंच आहे 9 आणि 10 सारखं 11 आणि 12. बघा 9 इथे किती दिले? 96,164. या ही जी संख्या बनलेली आहे त्या अंकांपासून बनली आहे. या संख्येतील 6, हा जो 6 आहे हा इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, 6 या अंकाची स्थानिक किमतीतील फरक किती म्हटलेला आहे. बघा लक्ष द्या, इथे एक 6 आणि इथे एक 6. मी या पहिल्या 6ची किंमत काढतोय. 6ची स्थानिक किंमत किती होणार? बघा, याच्या अगोदर 0 घेतलं तरी चालेल, नाही घेतलं तरी चालेल, पण त्या शून्याची काहीही व्हॅल्यू नसते म्हणून आपण 6 घेऊ डायरेक्ट. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर किती अंक आहे? 1 2 3 अंक आहे म्हणून 3 शून्य घेतो आहे राजू. लक्ष द्या. ठीक आहे, नंतर हा जो 6 आहे त्याला घेतो 6ची स्थानिक किंमत, कारण की 6चीच विचारली. 6ची काबर घेतो? 6ची विचारली आहे म्हणून 6चीच घेतो. 6 घेतला, त्याच्या अगोदर किती शून्य आहे काही घेणं देत नाही. 6 घेतला, त्याच्यानंतर एक अंक आहे म्हणून 1 शून्य घेतो राजू. लक्ष द्या, फक्त बाकीचे सगळे शून्य होऊन जाईल, पण इकडचे शून्य काही कामाचे नाही ना राजू. मग आता फरक, या अंकाची स्थानिक किमतीतील फरक किती? फरक म्हणजे वजाबाकी. तर 6000 लिहिणार वजा 60 लिहिणार. ठीक आहे, 60 अशा बरोबर खालीच्या खाली लिहिलं तर बरोबर वजाबाकी होते ना राजू. 60 घालता इकडं, 6000 घालतात इकडं, असं नका करू ना. 0 वजा 0 0 राहते. शून्यामधून 6 जात नाही म्हणून हाचा 1 घेतो. 10 मधून 6 गेले 4 राहिले आणि शून्यामध्ये 1 अजून जात नाही म्हणून 1 हाचा घेतो. 10 मधून 1 गेले 9 उरतात. 6 मधून 1 गेला 5 उरतात. मी काय केलंय बघा बरोबर. ठीक आहे, हे उत्तर असायलाच पाहिजे. 5940 आहे का पर्याय क्रमांक 2 योग्य पर्याय. ठीक आहे, या पद्धतीने हे आन्सर होणार. ठीक आहे, सोबतच बघा आता इथे जर बघितलं तुम्ही तर 7 लाख, याला मोजाल कसं? 7,59,191 इथे बरोबर बघा. ठीक आहे, हे आहे. आणि या संख्येतील 9 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती काढायचा आहे? इथे 2 9 आहेत म्हणून याचा अर्थ पहिल्या 9ची मी स्थानिक किंमत काढीन 9ची, या 9ची मी स्थानिक किंमत काढीन. इकडचे शून्य काही घेणं देणं नाही, 9 लिहिणार इथे. ठीक आहे, त्याच्यानंतर त्याच्या पुढचे अंक मोजणार 1 2 3 शून्य देणार. बरोबर, हे झाली 9ची स्थानिक किंमत. आणि नंतरच्या 9ची स्थानिक किंमत काढायची आहे मला, तर मी 9 घेणार परत. त्याच्या पुढे किती अंक आहे? 1 अंक आहे, ते 1 शून्य घेणार. ठीक आहे, या पद्धतीने. आणि याच्यातला जर फरक काढायचा झाला तर मी लिहिणार 9000 पहिले अगोदर. 9000 लिहिले, मग 90 लिहिणार मी. 90 लिहिले आणि याच्यातून वजा जर केले, शून्यामधून 0 गेला, शून्यामधून 9 जात नाही म्हणून हाचा घेतला. 10 मधून 9 गेले 1 उरतो. आणि शून्यामधून 1 जात नाही म्हणून हाचा 1 घेतला. 10 मधून 1 गेले 9 उरतात. आणि 9 मधून 1 गेला 8. 8910 पर्याय क्रमांक 4 योग्य पर्याय आहे राजू. आणि या पद्धतीने तुम्हाला सोडवायचं आहे, काहीही कठीण नाही. या स्थानिक किमतीतील फरक तुम्हाला अशाच पद्धतीने काढायचा असतो. अजून आपण काही 2-3 उदाहरणं घेऊ आणि तुम्हाला नक्कीच तुमच्या डोक्याचे जे आहेत ते सगळे डाऊट क्लिअर होतील. आणि बघा, काहीही कठीण नाही, असे प्रश्न सोडायला जमत नाही. सोडवायला जमतील. ठीक आहे, याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या. बघा लेकरांनो, प्रश्न क्रमांक 13 आणि 14 आपण सोबत घेणार आहोत. आणि तुम्हाला तेच प्रश्न इथे तुम्हाला सरावासाठी घेतो, परत तुमचा सराव चांगला होण्यासाठी. प्रश्न क्रमांक 13 जर बघितला तर 4,82,834 ही एक संख्या दिलेली आहे, अंकांपासून बनलेली. या संख्येतील 8 इथे 2दा आलेले आहे. 2दा याच्यासाठी 2दा असेल तेव्हाच फरक काढू शकतो. किंवा 8च्या जागी एक वेळ तुम्हाला 8ची काढायला विचारू शकते, कधी 3ची काढून 3चं तुम्हाला स्थानिक किंमत काढायला विचारली, मग फरक विचारू शकते, बेरीज पण विचारू शकते, काही पण विचारू शकते. वजाबाकी बेरीज जमते.
फक्त स्थानिक किंमत काढायची कशी हे एकदा परत परत तुम्ही बघा. 8 या अंकाची स्थानिक किंमतीतील फरक विचारलेला आहे. तर तुम्हाला फरक काढायचा आहे. तर फरकसाठी इथे बघा, इथे काढणार आपण. सगळ्यात पहिले तर त्याची स्थानिक किंमत 8 या अंकाची. तर आपण हा 8 घेऊ. बघा कोणता 8 घेतो मी, हा 8 घेतो. 8 ची स्थानिक किंमत 8 घेतो. इथे पण 8 घेतो. बाकीचे किती अंक आहे, 1 2 3 4 शून्य देतो आहे. ठीक आहे. इथे पण नंतरचा 8 घेतो आहे. बाकीचे इकडचे जे आहेत ते शून्य असते पण विनामूल्य असते. ठीक आहे. 8 घेतला, अजून परत मी 8 घेतलेला आहे बघा आता. आणि 1 2 दोन अंक आहे म्हणून 2 शून्य घेतले. ठीक आहे. याच्यातला जर फरक बघितला लेकर हो तर लक्ष द्या. 80,000 आहे आणि त्याच्यामधून 800 वजा करायचे आहे. लक्ष द्या. ठीक आहे. वजा केले. आता वजा केले तर काय नाही, फरक वजा केला. शून्यामधून 0 गेला तर 0 राहतो. शून्यामधून 0 गेला तर 0 राहतो. शून्यामधून 8 जात नाही म्हणून 10 मधून 8 गेले तर किती उरतात, 2 उरतात. आणि शून्यामध्ये 1 जात नाही म्हणून अजून हातचा 1 देतो. 10 मधून 1 गेला तर 9 उरतात. 8 मधून 1 गेला तर 7 उरतात. 80,200 हे तुमचं उत्तर आहे. 79,200 या पद्धतीचं उत्तर काढायचं होतं. तसंच इथे आहे. इथे सुद्धा 6,10,018 दिन आहेत. इथे जर बघितलं तुम्ही तर. आणि तुम्हाला विचारलेला 1 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक 1 हा आहे म्हणून 1 पहिले घेतो. 1 ची स्थानिक किंमत जर काढायची झाली तर 1 इथे घेतो. त्याच्या पुढचे अंक 1 2 3 4 शून्य इथे टेकवतो. ठीक आहे. त्याच्यानंतर किती आहे, इथे 1 आहे. 1 ची स्थानिक किंमत, ह्या 1 ची स्थानिक किंमत 1 घेतो आहे आणि 1 नंतर 1 अंक आहे म्हणून 1 शून्य टेकवतो. ठीक आहे. टेकवल्यानंतर काय करायचं, याच्यातला फरक म्हटलेला वजा बाकी लगेच करायची. 1 वर किती शून्य आहे, 4 शून्य आहे. इथे लक्ष द्या. 1 वर 4 शून्य आहे. 1 2 3 4 आणि त्याच्यामधून किती वजा करायचे, 10 वजा करायचे आहे. इथे जर वजा केली, शून्यामध्ये 0 गेला, शून्यामध्ये 1 जात नाही हातचा 1 घेतो. 10 मधून 1 गेला 9 राहते. शून्यामध्ये 1 जात नाही हातचा घेतो. 10 मधून 1 गेला 9 राहते. शून्यामध्ये 1 जात नाही म्हणून हातचा 1 घेतो. 10 मधून 1 गेला 9 राहतो आणि इथे 1 1 0. तर इथे येईल 9,990. 9,990 हा जो आहे तर पर्याय क्रमांक 3 योग्य पर्याय आहे. या पद्धतीने काढायचं होतं. बघा काही केलं नाही. स्थानिक किंमत असे काढू शकता. हे लिहिण्याची गरज नाही. हे लिहिण्याची याच्यासाठी मी गरज समजतो की ज्या विद्यार्थ्यांना खरंच गरज आहे एकूण एक गोष्ट समजून घेण्याची, तर हे महत्वाचं आहे. डायरेक्ट करू शकता. तुम्हाला समजते 8 ची स्थानिक किंमत 0 द्यायचे तेवढे आणि डायरेक्ट हे लिहू शकता तुम्ही. ठीक आहे. हे लिहायचं आहे हुशार विद्यार्थ्यांनी. आणि जे मुलं डोक्याने गरीब आहे, डोक्याने म्हणतो आता बुद्धीने गरीब आहे, त्या विद्यार्थ्यांनी हे एक्सप्लेनेशन लिहिणं याच्यासाठी गरजेचं आहे. याचा स्क्रीनशॉट घ्या किंवा नोटबुक घेऊन बसा. म्हटलं होतं मी तुम्हाला, नोटबुक घेऊन बसाल तर नक्कीच करा. याचा स्क्रीनशॉट घ्या, नंतर लगेच आपण अजून प्रश्न समोर बघू. बघा लेकरांनो, प्रश्न क्रमांक 15 आणि 16 हा थोडासा वेगळा आणि महत्वाचा सुद्धा आहे म्हणून तुम्ही लक्ष देणार. कारण की जी संख्या आहे ते दशांश रूपी आहे आणि दशांश रूपी याचा तुम्हाला सगळ्यात पहिले स्थानिक किंमत काढून त्याचा फरक काढायचा आहे. हे बघा काय म्हटलेलं आहे. इथे जर तुम्ही लक्ष दिलं काळजीपूर्वक, इथे फरक आहे. हा जो दिसतोय तो फरक आहे. तर तुम्हाला आता फरक काढायचा आहे. सगळ्यात पहिले तर तुम्हाला काय दिलं, 137.234 या संख्येतील 3, हे सगळ्यात महत्वाचं आहे. 3 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती. सगळ्यात पहिले 3 ची स्थानिक किंमत. कोणता 3, पहिले हा 3 काढू. ठीक आहे. इकडचा 0 असतो. लक्ष द्या. इकडे 0 3 घेतो. हा 0 घेतला, हा 3, बाकी सगळे 0. हा एक अंक आहे तो 0 घेतला, मग दशांश घेतला. लक्ष द्या काळजीपूर्वक. 1 2 3 3 आहे तर 3 0 गेली. समजलं. आता बघा 30 च्या पुढे जो 0 याची काही किंमत असते का राजे, नाही ना, म्हणून आपण घेत नसतो. ठीक आहे. लक्ष द्या. काय समजून घ्या फक्त. त्याच्यानंतर अजून परत 3 ची स्थानिक किंमत. 3 ची स्थानिक किंमत कोणत्या आहे, या 3 ची. तर बाकीचे सगळे 0 घेणार मी. हा 0 3 0 घेणार. 1 2 3. बघा आता तुम्हाला सांगतो. 3 0 घेतो. दशांश. त्याच्यानंतर 2 च्या जागी 0. 3 ची विचारली आहे ना, 2 ची थोडी विचारली, 3 ची विचारली म्हणून 3च ठेवायचं. आणि त्याच्यानंतर अजून एक अंक आहे म्हणून 0 ठेवला. आता राजेवर लक्ष द्या. इकडे जो 0 आहे याची काही किंमत नसते ह्या 0ची. आणि इकडे जो आहे तो इकडे काही काम नसते याचं. ठीक आहे. याचं काही काम आहे का, नाही. त्याचं काही किती 0 लिहा, ते 1 0 जरी मानला तो 1 0 असतो आपला. ठीक आहे. तर आता याच्यातला फरक काढायचा आहे. फरक म्हणजेच काय, हा 30 घ्यायचा. दशांश 3 0 तर 3 0 घ्या. ठीक आहे. 3 0 आहे म्हणून घेतले आपण. इथे दशांशच्या खाली दशांश आला पाहिजे. वजा बाकी लक्ष द्या. 0 0च्या खाली 0 घ्या. कारण की 1 आहे इकडे. दशांश नंतर जे डावीकडे आहे तो एकच 0 आहे म्हणून. ठीक आहे.
त्याच्यानंतर 0 3 0 यांची वजाबाकी करायची. हे जमेल की नाही जमेल? हे जमेलच. शून्यामधून 0 गेले 0 राहते. याच्या खाली बघा, याच्या खाली घेतो. शून्यामधून 3 जात नाही म्हणून हाचा 1 घेतो. 10 मधून 3 गेले 7 उरतात. इथे जर बघितलं तर बघा आता इथे जर बघितलं तुम्ही तर शून्यामधून 1 जात नाही म्हणून इथचा हातचा 1 देतो. 10 मधून 1 गेला 9 राहतो. दशांशच्या खाली बरोबर दशांश आलाच पाहिजे राजो, लक्ष द्या. ठीक आहे, दशांशच्या खाली दशांश. मग बघा शून्यामधून 1 जात नाही, परत हातचा 1 घेतो. 10 मधून 1 गेले 9 होतात. 3 मधून 1 गेला 2, 29.97 म्हणजे 97. इकडेही शून्य किती द्या त्याचा काहीही व्हॅल्यू नसते. 1 शून्य द्या, 2 शून्य द्या, इथे मी अजून 2ही वाढवले तरी त्याची किंमत तेवढीच राहील. 97 अशीच किंमत राहील. ठीक आहे, तर इथे जो उत्तर आहे तुमचं पर्याय क्रमांक दुसरा एकदम योग्य पर्याय. याची किंमत काहीच नाही, घेतली किंवा नाही घेतली तरी चालते, म्हणून हे उत्तर आहे आपलं. ठीक आहे, तसंच जर बघितलं प्रश्न क्रमांक 16 आपण लगेच बघू. बघा तुम्हाला 468.369. ठीक आहे, या संख्येतील 6 किती आहे? 1 आहे, 2 आहे. ठीक आहे, तर या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती, तर हे तुम्हाला काढायचं आहे. तर इथे लक्ष द्या काळजीपूर्वक. तुम्हाला हे बघायचं आहे की 6 जे आहे याची तुम्हाला 6 इथे पण आहे, या दोन्ही याची स्थानिक किंमत काढायची आहे. त्याच्यानंतर फरक. आता बघा सगळ्यात पहिले हा 6 घेतो आहे मी. कोणता 6 घेतो? हा वाला 6 घेतो. 6ची स्थानिक किंमत तुम्ही काढा. हा 0 घ्या, बाकी 6 जसंच्या तसं. मग अजून परत 0 दशांश, त्याच्यानंतर 1 2 3 शून्य राहील. समजत आहे का? आणि ह्या अगोदरच्या शून्याची व्हॅल्यू 0 काही असते का? नसते, म्हणून आपण घेत नाही. ठीक आहे, नंतरच्या 6ची स्थानिक किंमत किती? इथे जर बघितलं तुम्ही तर 0 0 0 3 शून्य घेतो तुमच्या समजण्यासाठी. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा 3च्या जागी 0 घेईन, कारण 3ची नाही विचारली आहे, 6ची विचारली आहे. 6 घेणार, 9च्या जागेवर 0 घेणार. बघा 0 6 0 घेतला. इकडच्या 2 शून्याची काही व्हॅल्यू आहे का? नाही आहे. काय नसतेच, एकच 0 घ्यायचा असतो. हे घ्या फरक. हे झाली स्थानिक किंमत. स्थानिक किंमत काढल्यानंतर 60.000 घ्यायला. त्याच्यानंतर दशांशच्या खाली दशांशच आला पाहिजे. डावीकडे 0 आहे, मग घ्यायचा 0 6 0 सॉरी वजाबाकी. 0 मधून 0 गेला 0 राहिला. 0 मधून 6 जात नाही, हाचा 1 घेतला. 10 मधून 6 गेले 4 राहिले. 0 मध्ये 1 जात नाही, हाचा 1 घेतला. 10 मधून 1 गेले 9 उरले. इथे दशांशच्या खाली दशांश येणार. 0 मधून 1 जात नाही म्हणून हाचा 1 घेतला आणि 10 मधून 1 गेला 9 उरतात आणि 6 मधून 1 गेला 5 उरतात. तर 59.94. 0 नाही दिला तरी चालेल किंवा कितीही 0 लावले तरी चालतील. त्याचा अर्थ असा होतो की 59 म्हणजे 0.94 हे तिसऱ्या क्रमांकाचा पर्याय योग्य पर्याय आहे. समजलं का? समजून घ्या काही. बघा लेकरांनो, प्रश्न क्रमांक 17 584.872 ही एक संख्या दिलेली आहे दशांश रूपी. या संख्येतील 8 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती? तर सर्वप्रथम तर हा 8 महत्वाचा आहे. ठीक आहे, तर सगळ्यात पहिले या 8ची काढू. या 8ची स्थानिक किंमत कशा पद्धती काढणार? 0 8 0 दशांश काय असते? 0 0 0 0 0. बघा तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी असं होणार नाही. 8ची सगळ्यात पहिले काढायची, नंतरच्या 8ची काढायची. नाहीतर काय कराल का हा 8 दिसते म्हणून इथे 8 लिहाल, असं होणार नाही. नंतरच्या 8ची काढतोय, याला सगळ्यांना याला विसरून जायचं आहे. ठीक आहे, 1 2 3 शून्य लिहिले. ठीक आहे, दशांश, त्याच्यानंतर 8 परत 2 शून्य, कारण की 2 अंक आहे म्हणून. ठीक आहे, याच्यातला फरक ह्या 2 शून्याचा अर्थ असतो का? नसतो, म्हणून आपण घेत नाही. ठीक आहे, म्हणून हे मी खोडतो आहे. बघा आता 80 फरक बघा 80.000 आणि दशांशच्या खाली दशांश. इकडे 1 शून्य आहे, तिकडे 8 शून्य शून्य आहे. ठीक आहे, याच्यातला फरक जर काढला 0 मधून 0 गेला 0 राहतो. 0 मधून 0 गेला 0 राहतो. 0 मधून 8 जात नाही, हाचा 1 घेतो. 10 मधून 8 गेले 2 राहते. दशांशच्या खाली दशांश आला पाहिजे. 0 मध्ये 1 जात नाही, हाचा घेतो. 10 मधून 1 गेले 9 होतात. 8 मधून 1 गेला तर 7 होतात. 79.2 जरी उत्तर असेल, नसेल तर 20 असेल किंवा 2 असेल, काही राहू शकते, किती शून्य राहू शकते. 20 आहे तर हे शून्याची गरज नाही, किंवा किती शून्य द्या तरी हेच होणार. ठीक आहे, 79 पुढे आहेत. 79.20 पर्याय क्रमांक पहिला योग्य पर्याय. ठीक आहे, या पद्धतीचे आता दशांश रूपी बघितलेले आपण आणि
दशांश नसलेलेही आपण संख्यांचे, साध्या संख्यांचे सुद्धा स्थानिक किमतीचा फरक बघितलेला आहे. ठीक आहे, त्याचा स्क्रीनशॉट घ्या. अजून लगेच नवीन प्रश्न बघणार आहोत आपण. ठीक आहे, त्याचा स्क्रीनशॉट घ्या. बघा लेकरांनो, प्रश्न क्रमांक 18 आणि 19 सोबत बघणार आहोत पण. आणि 18वा प्रश्न काय आहे तो समजून घ्या, वाचून घ्या. तुमच्या डोळ्यापुढे दिसत आहेत 5798 या संख्येतील सर्व अंकांच्या दर्शनी किमतीची बेरीज किती. सगळ्यात पहिले तर हे दर्शनी आलेले आहेत. आता ठीक आहे, स्थानिक झाला तर दर्शनी किमतीची बेरीज किती. बघा काय म्हटलेलं आहे, ही जी संख्या आहे या संख्येतील सर्व अंकांच्या दर्शनी किमतीची बेरीज किती. तर बघा दर्शनी लिहितो आहे मी, दर्शनी किमतीची बेरीज, किमतीची बेरीज बरोबर. सर्वात प्रथम जर घेतलं आपण 5 ची दर्शनी किंमत किती आहे. आता सांगितलं होतं दर्शनी किंमत म्हणजे दिसते तीच किंमत, स्थानिक किंमत वेगळी, दर्शनी किंमत वेगळी. 5 ची दर्शनी किंमत 5च होणार अधिक 7 ची दर्शनी किंमत 7च होणार अधिक 9 ची दर्शनी किंमत 9, जे दिसते तेच घ्यायचं, अधिक 8 ची दर्शनी किंमत 8च होणार. यांची बेरीज करा लेकर हो, ते उत्तर मिळून जाईल. 5 आणि 7 अधिक 5 अधिक 7 12, 12 अधिक 9 21, 21 आणि 8 29 होतात राजू. 29 हे पर्याय क्रमांक पहिलं योग्य पर्याय आहे. समजलं का काय केलं. दर्शनी किंमत काढायचे, प्रत्येकाची तेच दर्शनी किंमत राहील जे तुम्हाला दिसेल. ते कोणत्या स्थानावर आहे ते महत्वाचं नाही आहे, ते दिसते ज्या स्थानावर दिसते तीच किंमत. ठीक आहे, म्हणजे 5 दिसतो आहे कोणत्या स्थानावर हे महत्वाचं नाही, पण 5 दिसतो आहे ना त्याची किंमत किती राहील, दर्शनी 5 आहे. तसंच बघा आता इथे काय म्हटलेला प्रश्न क्रमांक 19 जर बघायचं झालं तर काय आहे बघा, 59,821 या संख्येतील कोणत्या अंकाची दर्शनी किंमत सर्वात कमी आहे. आता प्रश्न असा आहे, खूप सोपा आहे. दोन्ही प्रश्न सोपे आहेत पण घ्यावं लागतं. तुम्ही लेकरांसाठी काही पण तुम्ही जे आहे तुमच्यासाठी काही पण सोप्यात सोपी आणि कठीणात कठीण. ठीक आहे, 59,821 या संख्येतील कोणत्या अंकाची दर्शनी किंमत. हे जे सगळे अंक दिसत आहे त्याची दर्शनी किंमत तेवढीच राहणार आहे. म्हणजे 5 ची 5च राहील, 9 ची 9च राहील, 8 ची 8च राहील, 2 ची 2च राहील, 1 ची 1च राहील. पण दर्शनी किंमत सर्वात कमी आहे. कोणाची दर्शनी किंमत 5, या 5ही अंकांपैकी सर्वात लहान अंक कोणता, 1 आहे. म्हणजे याचा अर्थ 1 हा काय आहे, दर्शनी किंमत सर्वात कमी आहे याची. बघा ना, या सगळ्या अंकांपेक्षा कमी अंक असलेला कोणता आहे, हा आहे. सर्वात जास्त कोण आहे, 9 आहे. समजलं का, सर्वात जास्त राहील 9 आहे. ठीक आहे, हा जो आहे सर्वात जास्त आहे आणि हा सर्वात कमी आहे. तर इथे तुम्ही समजून घ्यायचं. हा असे प्रश्न तुम्हाला पोलीस भरतीसाठी हे सोपे प्रश्न आहेत पण महत्वाचे आहेत, हे समजणं गरजेचं आहे. याचा स्क्रीनशॉट घेऊ शकतो. बघा लेकरांनो, प्रश्न क्रमांक 20 आणि सगळ्यात शेवटचा प्रश्न आहे या पार्ट मधला. आणि बघा त्याच्यामध्ये काय विचारलेलं आहे की 26,093 असं तुम्ही वाचता. या संख्येत, ही संख्या अंकांपासून बनलेली आहे. सर्वात जास्त दर्शनी किंमत असणारा कोणत्या स्थानावर आहे म्हणते, सर्वात जास्त दर्शनी किंमत असणारा. जसं आता सगळ्यात पहिले जर एक प्रश्नाच्या अगोदर जो प्रश्न बघितला असेल आपण तो होता सर्वात कमी, आता सर्वात जास्त वाला विचारलेला आहे. तर बघा आता एक तर सर्वात जास्त दर्शनी किंमत प्रत्येकाची तेवढीच असणार जेवढे दिसते. ठीक आहे, 2 ची 2 असणार, 6 ची 6 असणार, 0 ची 0 असणार, त्याच्यानंतर 9 ची 9च असणार, 3 ची पण 3च असणार. पण या सगळ्या अंकांमधून सगळ्यात मोठा अंक कोणता आहे, 9 मोठा आहे. ठीक आहे, आणि काय म्हटलेलं आहे कोणत्या स्थानावर आहे, याला जर वाचायचं झालं 26,093 म्हणजे 26,093, याला जर वाचायचं झाला एकक आहे, हा दशक आहे, हा शतक आहे आणि हा हजार आहे आणि हा जो आहे 10,000 आहे. ठीक आहे, बघा आता या पद्धतीने आहे. तर आता जो 9 आहे तो कशावर आहे, दशक स्थान आहे आपलं आहे, हे योग्य पर्याय आहे. खूप सोपी होता प्रश्न पण हेही समजणं गरजेचं आहे की सर्वात पहिले तर सगळ्यात जास्त दर्शनी किंमत. हे बघा, हे दर्शनी किंमतच माहित नाही राहत मुलांना काय होते ऍक्च्युली, आणि त्याच्यामुळे हे सगळं जे आहे ते कठीण वाटायला जाते. कठीण वाटते केव्हा, जेव्हा तुम्हाला माहित नसेल. हे जर माहित पडलं तर बघा किती सोपी आहे. म्हणून हे इम्पॉर्टंट आहे, याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता.
बघा विद्यार्थ्यांनो, आपला पाठ क्रमांक 2 आज संपलेला आहे आणि इथे जो आहे पाठ क्रमांक 1 आणि 2 हे ॲट ए टाइम तुम्ही बघायला पाहिजे, कारण की कंटिन्यू तुमची प्रॅक्टिस होत राहील. आणि पाठ क्रमांक 2 मध्ये सुद्धा सराव प्रश्न समूह जास्त पद्धतीने जास्त आहे. तुमची नक्कीच प्रॅक्टिस होईल. आणि जे विद्यार्थी नवीन असेल त्याने या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि सोबतच लाईक, जर व्हिडिओ तुम्हाला आवडले असतील तरच लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. आणि पुढच्या पार्टला घेऊन येऊ अजून नवीन प्रश्न समूह जो खूप तुमच्या स्पर्धा परीक्षेसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, ट्रिकी आहे आणि इम्पॉर्टंट आहे. तो सुद्धा प्रश्न समूह आपण नेक्स्ट पार्टमध्ये घेऊन येऊया. धन्यवाद.